सर्वप्रथम मी आमच्या मराठवाडा मिलिंद संघ, महिला संघ व युवक संघातर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। सालाबादप्रमाणे आमच्या मराठवाडा मिलिंद संघाचा स्थापना 26 जानेवारी 1959 बोपुडी या ठिकाणी वीरक्रांतीनगर मिलिंदनगर या ठिकाणी झाली। आमच्या विहाराची 66 वर्षांची परंपरा आहे। आमच्या मराठवाडा मिलिंद युवक संघाची स्थापना 26 जानेवारी 2000 साली झाली। आमचे पहिले अध्यक्ष अर्थातच दत्ता सूर्यवंशी सर होते, त्यानंतर विशाल कांबळे झालेले आहेत, सिद्धार्थ कांबळे आहेत, दीपंकर गायकवाड, विनय ढोणे असतील, इव्हन मी देखील अध्यक्ष होतो। आमची ही अखंडित परंपरा अविरतपणे सुरू आहे। आपण आतापर्यंत या रॅलीचा किंवा ह्या जी धम्मज्योत काढतात त्याचा मुख्य उद्देश काय आहे? आमच्या मराठवाडा मिलिंद संघामध्ये घरेलू कामगार महिलांपासून कॉन्ट्रॅक्टर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस वर्ग, त्याचप्रमाणे उद्योजक आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते, काही राजकीय व्यक्तिमत्व आहेत। आमच्या सर्वांना आम्ही वेळोवेळी भेटत असतो, पण जयंतीच्या शुभ दिवशी सकाळी लवकर वेळात वेळ काढून सगळ्यांचं मनोमिलन व्हावं, स्नेहमिलन व्हावं, स्नेहभोजन, सुरुची भोजनातून एकमेकांची आपुलकी वाढावी, गोडी वाढावी म्हणून आम्ही दरवर्षी नियमाने हा उपक्रम साजरा करत असतो। जवळजवळ 66 वर्षाची आपली परंपरा आहे। ही परंपरा पुढे नेण्याकरता युवकांना काय आव्हान कराल? आमच्याकडे म्हणजे वडील ज्येष्ठांचे सभासद, आई महिलांची सभासद, त्यानंतर मुलगा जेव्हा 15-16 वर्षाचा होतो तो आमच्याकडे युवक सभासद आम्ही कंपल्सरी करून घेतो। युवकांकडून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफी, त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धा असतील, हस्तकला स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, कम्प्युटरबद्दल नॉलेज असेल, असं आम्ही विविध स्पर्धा, त्याचप्रमाणे युवक आहेत मग त्यांच्या पत्नी देखील विहाराचे सभासद झाले पाहिजे या देखील दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी काम करतोय। तर आम्ही फक्त युवकच काम करत नसून आमच्यासोबत आमची पत्नी आहे, आमची आई आहे, आमचे वडील आहे, म्हणजे मराठवाड्याकडून आले एक संपूर्ण कुटुंब, आम्ही एक संघ परिवार म्हणून या ठिकाणी काम करतोय। आपण गेली जवळजवळ सांगितलं की 2000 मध्ये आपण या ठिकाणी युवकांची स्थापना झाली, तेव्हापासून ते आजपर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये आपला काय उल्लेख आहे? आम्ही आमच्या मराठवाडा समाज भूषण पुरस्कार दिलेला आहे। आमच्याकडे कांबळे कुटुंबीय आहे, शिवाजी कांबळे जे स्मृतिशेष आहेत, त्यांच्या तिन्ही मुलांकडून दरवर्षी 10वी 12वीतील जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होतात किंवा ज्यांना कमी आहे, ज्यांना शिक्षणासाठी आपण शिक्षणाकडे वळायला पाहिजे, बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आमचा मराठवाडा मिलिंद संघाचा जोर फोकस हा शैक्षणिक दृष्टिकोनाकडे जास्त आहे। आमच्या मराठवाड्यामध्ये IAS आहेत, IPS आहेत, क्लास 1चे ऑफिसर आहेत, आमच्या अनेक नावाजलेली लोक या ठिकाणी आहेत। याचा पुढचा मानस काय असणार आहे? यापुढे नक्कीच आमच्या मराठवाडा मिलिंद संघाची वास्तू ही मिलिंदनगर सर्वे नंबर 25 या ठिकाणी छोटे आहेत। आमच्या मराठवाडा मिलिंद संघामध्ये दानशूर व्यक्तिमत्व अनेक मोठ्या प्रमाणात आहे। सर्वांनी मिळून मागेच आम्ही निश्चय केलेला आहे की आमची मोठी वास्तू ही बोपुडीमध्ये एखाद्या चांगल्या टुमदार अशी मोठी एक साधारणतः 4 ते 5 गुंठ्यामध्ये आमची मराठवाडा मिलिंद संघाची नवीन वास्तू ही लवकरच आपल्या सर्वांसमोर येईल। सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये आपलं कार्य उल्लेखनीय आहे, परंतु या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं काय वर्चस्व आहे? मराठवाड्याचं वैशिष्ट्य आहे ते ज्याच्या सोबत असतील तो सभागृहात जातो। याचं उदाहरण आपण पाहिलं असेल तर चंद्रकांत छाजेड साहेब म्हणजे त्यांच्या इलेक्शनची सुरुवात आणि शेवट मराठवाडा मिलिंद विहारात येऊन करत होते, पण आमच्या मराठवाड्यातून कोणतं एखादं नेतृत्व तयार होईल हे आता मराठवाड्यातील लोक ठरवतील आणि नक्कीच त्याचा चांगला परिणाम आपल्या समोर दिसेल। जवळजवळ गेले 20 वर्ष आपला मराठवाडा मिलिंद संघ हा सातत्याने बाबासाहेबांच्या चळवळीचं काम करतोय आणि त्यानुसार धम्मज्योत ही प्रत्येक वर्षी आणत आहे। युवकांना आणि सर्वांना असं प्रोत्साहन मिळत आहे या धम्मज्योतीमुळे की जेणेकरून बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यामध्ये आपण अग्रेसर राहू। आमच्या मराठवाडा मिलिंद संघाला सदैव मार्गदर्शन करणारे आमचे पत्रकार सर, दत्ता सूर्यवंशी सर, DB कांबळे साहेब असतील, कोटेबा कांबळे दादा असतील, विके ढोणे असतील, सर्व या सर्वांचं आपल्याला मराठवाडा मिलिंद संघाला मार्गदर्शन आहे। त्यांच्यामुळं आपण ही सर्व वाटचाल सुरळीतपणे चालू आहे आणि अशी वाटचाल सतत यशस्वी हो अशी मी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो। मराठवाडा मिलिंद संघाच्या युवक संघाने जी धम्मज्योत काढलेली आहे त्या धम्मज्योतीचं मी या ठिकाणी संपूर्ण ज्येष्ठ सभासदांतर्फे स्वागत करतो। मी मराठवाडा मिलिंद संघाचा माजी अध्यक्ष या नात्याने या ज्योतीचं भव्य असं स्वागत करणार आहे। मराठवाडा मिलिंद संघामध्ये प्रत्येक वर्षाला मराठवाडा मिलिंद संघ हे भीमज्योत ही देवरोड या ठिकाणातून बाबासाहेबांनी जिथं ज्योत लावली त्या ठिकाणातून प्रत्येक वेळेस मराठवाडा मिलिंद संघाचे सर्व सभासद महिला पुरुष हे तिथं सकाळी 6 वाजता जातात आणि वंदना घेऊन बुद्धवंदना ज्योत घेऊन विहारापर्यंत येतात। हीच खूप मोलाची जयंती आहे।
H K H K H K H K H K